हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजून तरी सुट्ट्या मुलांच्या संपलेल्या नाही आहेत शाळेच्या, तर त्याच्यामुळे आम्ही विविध ठिकाणी त्यांना फिरायला घेऊन जात आहोत। आणि त्याच्यामधलंच एक खूप महत्त्वाचं ठिकाण होतं जिथे आम्हाला फिरायला जायचं होतं, ते म्हणजे शिवसृष्टी। सध्या तिथे काही कारणास्तव सगळ्या लहान मुलांना, विद्यार्थ्यांना, महिलांना मोफत एंट्री आहे आणि पुरुषांसाठी तिथे 200 रुपये सध्या एंट्री फी आहे। आणि ह्या संधीचा लाभ घ्यावा असा मी विचार केला आणि माझ्या दोन्ही मुलांना घेऊन, माझ्या भावाच्या मुलीला घेऊन आम्ही तिथे गेलो। आणि काय सांगू तुम्हाला, माझा अनुभव इतका विलक्षण होता ना, म्हणजे वेबसाईटवर मी आणि छोट्या छोट्या काही रील्समधून हे बघितलं होतं की खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, पण प्रत्यक्षात मी जेव्हा तिथे गेले आणि पाहिलं तर खरंच म्हणजे मला ते पटलं की पूर्ण आत्ताची जी टेक्नॉलॉजी वापरून इतिहास समजून कसा घेता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली पुण्यातली आंबेगाव इथली शिवसृष्टी। कारण लहान मुलांना कसं आहे ना की काही अशा गोष्टींमधून इतिहास जर जाणून घ्यायचं असेल तर बोर होतं, पण ते जर त्यांना समोर असे छान असे लाईट इफेक्ट्स दिसले, साऊंड इफेक्ट दिसले, अट्रॅक्टिव्ह पद्धतीने जर त्याची मांडणी असेल तर लहान मुलांना सुद्धा किंवा आजकालच्या तरुण पिढीला सुद्धा छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघायला आणि लवकर समजतो इतिहास। तर त्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन इथे छान पद्धतीने महाराजांचा इतिहास इथे दाखवला गेलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे शो आहेत आणि फिरते रंगमंच आहेत, 3D इफेक्ट्स आहेत, लाईट इफेक्ट्स आहेत, वेगवेगळी दालनं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही त्या काळचं जे सगळं वैभव आहे ते अनुभवू शकता। म्हणजे आपलं शस्त्रास्त्र दालन असेल, दुर्गवैभवाचं दालन असेल, सगळी अशी वेगवेगळी दालनं आहेत जिथे आपण 1 बाय 1 जाऊन सगळ्या गोष्टींचा तिथे आपल्याला नॉलेज मिळू शकतं। महाराजांच्या त्या काळाचं जे काही वैभव आहे ते स्वतः आपण अनुभव तिथे घेऊ शकतो। तर ही शिवसृष्टी नक्की कुठे आहे, त्याच्यामध्ये नक्की काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे, हे सगळं मी डिटेल एक व्लॉग तयार केलेला आहे, व्हिडिओ तयार केलेला आहे। खाली त्रिकोणी प्ले बटन आहे बघा, तिथे तुम्ही क्लिक करा आणि तो लॉंग व्हिडिओ जरूर बघा। त्याच्यामध्ये सुरुवातीला माझं थोडंसं घरातलं व्लॉग दाखवलेलं आहे, पण त्याच्यानंतर मी 1-2 मिनिटानंतर पूर्ण शिवसृष्टीची सफर तुम्हाला घडवलेली आहे। त्याच्यामुळे तो लॉंग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत जरूर बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर। इंस्टाग्रामवर जर तुम्ही ही रील बघत असाल ना तर आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर जा आणि लॉंग व्हिडिओ जरूर बघा। तुम्ही जर खरे शिवभक्त असाल आणि तुम्हाला जर ही शिवसृष्टी अनुभवायची असेल, बघायची असेल आणि त्याच्याबद्दल जास्त माहिती पाहायची असेल तर सगळी डिटेल माहिती मी त्या लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तेव्हा जरूर आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, तो व्हिडिओ बघा आणि शिवसृष्टीला नक्की जा। मी कळकळीची विनंती करते, कारण आपल्या शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे, पराक्रम आहे, आजच्या पिढीला जाणून घेण्यासाठी, आपल्या मुलांना त्याची माहिती करून देण्यासाठी नक्की ह्या शिवसृष्टीला तुम्ही भेट द्या सगळ्यांनी।